हॅलो एव्हरीवन. आजचा जो विषय आहे तो मला प्रश्न विचारला गेलेला आहे, त्या प्रश्नाचं मी इथे उत्तर देते आहे. तर प्रश्न असा आहे की अट्रॅक्टिंग टू अदर मेन ऑर विमेन, इज इट गुड ऑर बॅड, इज इट राईट ऑर रॉंग? तर याचं आय वुड लाईक टू टेल दॅट पर्सन ऑर सगळ्यांनाच हा खरंच कॉमन प्रश्न आहे की या प्रश्नाचं अगदी पर्टिक्युलर किंवा परफेक्ट असं उत्तर असूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मेन अट्रॅक्शन हा आपण एक आजचा जर शब्द घेतला तर अट्रॅक्ट आपण का होतो हा मूळ प्रश्नाचं आपण उत्तर शोधूयात. तर अट्रॅक्शन याच्यामुळे पण असतं. तर अट्रॅक्शन हे फक्त फिजिकल नसतं, तर इमोशनल लेवललासुद्धा असतं. तर पहिल्यांदा बऱ्याचदा असं होतं की इमोशनल लेवलला आपली अट्रॅक्शन आपलं सुरू होतं. ते का होतं? त्याचं कारण बऱ्याचदा असं आहे की फक्त लग्नानंतरची मी गोष्ट नाही, इन्क्लुडिंग लग्नानंतरची गोष्ट सांगते, पण लहानपणापासूनच आपण ज्या फॅमिलीमध्ये अपब्रिंगिंग आपलं होतं, आपण वाढतो, ती फॅमिली आहे, नातेवाईक आहेत, ते मित्रमैत्रीण आहेत किंवा सराउंडिंग आहे तुमचं, ज्याच्यामध्ये तुम्ही वाढता, तर त्या लोकांमध्ये वाढताना तुम्ही मोटिवेटेड असता का, राहता का, किंवा ती लोकं तुम्हाला खरंच मोटिवेट करतात का, तुम्हाला सपोर्ट करतात का, तुमच्यातले जे चांगले गुण आहेत त्याला अप्रिशिएट करतात का, इनफ अप्रिसिएशन तिथे तुम्हाला मिळतं का, आणि तुमचे जे हिडन चांगले क्वालिटीज आहेत त्याला ते रेकग्नाईज करतात का. या खरंच खूप बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य जे आहे ते आपल्याला असं वाटताना वाटेल ते अवलंबून आहे. आपल्याला असं वाटताना वाटेल ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण ही छोटीशी गोष्ट नाही. तर हे अंडरलाईन, आणि मी बोल्ड आणि अंडरलाईन करून सांगेन. त्याचं कारण असं आहे की क्लायंट्स भरपूर येतात किंवा बोलतात. आता क्लॅरिटी कॉलसाठी सुद्धा बऱ्याच जणांचे कॉल झालेले आहेत माझे आत्तापर्यंत. जो माझा क्लॅरिटी कॉल फर्स्ट फ्री असतो आणि पुढे मग लोक सेशन्स घेतात. पण त्या क्लॅरिटी कॉलमध्येच मला बऱ्याच गोष्टी क्लिअर अशा होतात की खूप रेकग्नाईज कमी झालेल्या असतात या गोष्टी. ज्या मी गोष्टी आत्ता मेन्शन केल्या या गोष्टींमधनं त्या लोकांना ते मोटिवेशन मिळालेलं नसतं. आणि आपण असं म्हणतो की स्वतःला मोटिवेटेड ठेवलं पाहिजे, अगदी बरोबर आहे, पण आपण समाजशील प्राणी आहोत. आपण सगळ्यांबरोबर लहानाचे मोठे होतो, वाढतो. सो आपल्याला या गोष्टीनं खरंच गरजेच्या असतात आणि कुठेतरी माणूस ती गोष्ट शोधतही असतो. आणि लग्नानंतर अजून एक चित्र बदलतं, ते म्हणजे तो पार्टनर हा परमनंट पार्टनर. आपल्याकडे इंडियामध्ये तरी तसंच आहे की परमनंट पार्टनर असतो तो, बरोबर आहे, बायको असेल किंवा नवरा असेल. सो त्या पार्टनरकडनं सुद्धा या गोष्टी तुमच्या थोड्याफार प्रमाणात का असे ना फुलफिल झाल्या नाहीत. कारण मेन्शन करताना मी बऱ्याचदा आधीसुद्धा मेन्शन केलं आहे की लग्न झाल्यानंतर असेल तर चार चौघातसुद्धा आपल्याला राग आला असेल तर बायको नवऱ्याला बोलते, नवरा बायकोला बोलतो, तुझं असंच असतं नेहमी, तुझं तसंच असतं नेहमी. सहजपणे चार चौघामध्ये बोललं जातं, मुलांसमोर बोललं जातं. या सगळ्या गोष्टी होतात आणि मग तुम्ही रेकग्नाईज काय होता तर वाईट प्रकारे होता. जे तुमच्यात नाही ते खूप जास्त मेन्शन केलं जातं. तुमच्या दोघांमध्येच नाही तर अगदी आजूबाजूच्या जगालाही कळण्या इतपत किंवा घरातल्या लोकांना, बाकीच्या मेंबर्सना कळण्या इतपत तुम्ही मेन्शन करता. या गोष्टी कोणालाच नकोशा होतात आणि ह्या जर जास्त प्रमाणात असतील तर मात्र ती व्यक्ती आतल्यात कुठेतरी कुढत असते. अशा वेळेला जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली, मग ती अविवाहित असेल, विवाहित असेल, एज मॅटर करत नाही त्याच्यामध्ये अट्रॅक्शनसाठी. कुलीग असेल, वयाने कितीही लहान असेल आपल्यापेक्षा किंवा मोठंही असेल, नात्यात असेल, दूरचं नातं असेल, जवळचं नातं असेल, तर या अट्रॅक्शनला कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. तर ते आपोआप अट्रॅक्ट होता तुम्ही. आणि कारण त्या व्यक्तीने तुम्हाला, तुमच्या ह्या तिसऱ्या व्यक्तीने आयुष्यात आलेल्या तुम्हाला इनफ ओळखलेलं असतं. ती तुम्हाला प्रेज करते, ती तुम्हाला मोटिवेट करते, तो किंवा ती. आणि त्या गोष्टीमुळे तुम्ही आपोआप इमोशनली आधी अट्रॅक्ट होता. तुम्ही मेंटल पीस फील करता, तिथे मोटिवेशन फील करता, तुम्ही मोटिवेटेड राहता स्वतः, पण थोडंसं अजून एक म्हणतो ना एलिवेट होतं. तुमचं जो एनर्जी लेवल आहे ती एलिवेट होते आपोआप. त्या व्यक्तीसोबत तुम्हाला छान वाटायला लागतं आणि कुठेतरी कळत नकळतपणे आपल्या अनकॉन्शियसली असं म्हणू आपण, कुठेतरी ते कंपॅरिझन सुरू होतं आपल्या पार्टनरशी, आपल्या पेरेंट्सशी, किंवा अजून कोणी जरी तुमच्या मनावर खूप घाव असेल डीप, की याने खूप जास्त दुखावलं आहे, आपल्याला पॉईंट आऊट केलं आहे, तर त्या व्यक्तीशी तुमचं कंपॅरिझन होतं. आणि मी या व्यक्तीबरोबर राहतो आहे किंवा राहते पण मी खरंच हॅपी नाही आहे, आणि या व्यक्तीबरोबर मात्र अगदी नुसतं फोनवर बोललं किंवा भेटलं थोडंसं तरी खूप छान फील होतं आहे.
सो या सगळ्या गोष्टींनी तुम्ही आधी इमोशनली इतके छान अट्रॅक्ट होता एकमेकांना, आणि या गोष्टींमध्ये अजून असतात ते कॉमन इंटरेस्ट असतात, कॉमन गोष्टी आवडत असतात तुम्हाला, बोलायला, चालायला, फिरायला, शॉपिंग असेल, म्युझिक असेल, खाणंपिणं असेल, खूप गोष्टी असेल, रेसिपीज असतील, खूप खूप गोष्टी असतात याच्यामध्ये. सो हे झालं इमोशनल अट्रॅक्शन. सो या इमोशनल अट्रॅक्शन च्या पुढे काही वेळेला असं होतं की फिजिकल अट्रॅक्शनपर्यंत ती गोष्ट जाते. पण फिजिकल अट्रॅक्शनला जाताना मात्र तुम्हाला इथे कॉन्शियस व्हायचं असतं. एवढं मात्र मी नक्की सांगेन. त्याचं कारण असं आहे की त्याला कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात. म्हणजे जर तुम्ही ती समजून उमजून गोष्ट केली तर गोष्ट वेगळी असते. पण कालांतराने नॉर्मली असं होतं की तुम्ही एकदा फिजिकल रिलेशनशिपमध्ये गेलात की तुमच्या अपेक्षा आपोआप एकमेकांकडनं सुरू होतात, वाढतात. कारण तुम्ही इमोशनलीसुद्धा इतके इंटरकनेक्टेड असता, एकमेकांशी इतके टाईटली बांधले गेलेले असतात. इट्स नॉट ओन्ली फिजिकल रिलेशनशिप. सो तुम्ही इमोशनलीसुद्धा इन्व्हॉल्व्ह असता त्याच्यामध्ये. सो तुम्ही एकमेकांना आता सोडू शकत नाही आणि मग एकमेकांकडनं अपेक्षा आपोआप सुरू होतात. निदान बेसिक गोष्टी असतात की तुझं कम्युनिकेशन नाही, तू बोललाच नाही, तू बोललीच नाही, खूप गोष्टी आहेत. सो या गोष्टी आपोआप सुरू होतात आणि मग असं वाटतं की अरे घरातही ते आणि दारातही ते, असं बऱ्याचदा होतं. आणि म्हणून मला इथे हे मेन्शन करायचं की तुम्ही फिजिकल रिलेशनशिपला जायच्या आधी मात्र तुमची खरंच किती दोघांची समजूतदारपणा आहे किंवा मॅच्युरिटी आहे तेही खूप गरजेचं आहे. आणि शेवटी असं आहे की या गोष्टी जेव्हा थर्ड पर्सन तुमच्या आयुष्यात येतं, स्पेशली वेन यू आर मॅरिड, ओके, तर तेव्हा असं होतं की या सगळ्या गोष्टी तुम्ही हाईड करून करत असता पार्टनरपासून. हे स्वाभाविकच आहे, कारण तुम्ही सांगून तर करू शकत नाही. कम्युनिकेशन जरी क्लिअर हवं तुमचं किंवा सगळ्या गोष्टी जरी म्हटलं तरी या गोष्टी तुमच्या हाईड होतात. आणि पार्टनर तुमचा तितका समजूतदार असेल तरीसुद्धा तुम्ही या गोष्टी तर सांगू शकत नाही. आणि समजूतदार नसेल, ऐकूनही येत नसेल, संशयही असेल, टॉक्सिक रिलेशनशिप असेल तर प्रश्नच पडत नाही सांगण्याचा. सो त्याच्यामुळे पार्टनर तुमचा कसा आहे याच्यावर ते डिपेंड होतंच. त्यामुळे तुम्ही बाहेर अट्रॅक्ट होता. पण पार्टनर चांगला असेल तरीही अट्रॅक्शन नसू शकतं असं मी कधीच म्हणणार नाही. असू शकतं ते अट्रॅक्शन रादर. पण फिजिकल रिलेशनशिप मात्र तुम्हाला जाताना खूप विचार केला पाहिजे. तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या पार्टनरला कुठेतरी फसवताय हे गिल्ट तुमच्या मनात कायम राहतं. आणि जर तुम्ही बिनधास्तपणे हे या गोष्टींना जात असाल तर मात्र कुठे ना कुठेतरी पुढे जाऊन कॉन्सिक्वेन्सेस होण्याची शक्यता असते. कारण दोनपैकी एक जी व्यक्ती आहे, म्हणजे स्त्री आहे किंवा पुरुष आहे, दोघांपैकी एका पॉईंटला असं होतं की तुम्ही फिजिकल फक्त रिलेशनशिपला जात नाही तर तुम्ही इमोशनलीसुद्धा एकमेकांबरोबर अटॅच असता. आणि बिकॉज तुम्ही लग्न केलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही एकत्र राहू शकत नाही. कुठेतरी ती चिडचिड होते. तुम्ही एकत्र नाही आहेत म्हणून चिडचिड असते ती. तुम्ही काही शेअर करू शकत नाही, लपून छपून करता, त्याचा एक स्ट्रेस असतो, गिल्ट असतं. इतक्या सगळ्या इमोशन्समधून तुम्ही जात असता. ॲज वेल ॲज तुम्ही तिथे एन्जॉय जे करत असता एकमेकांसोबत ते प्लेजर मग असू शकत नाही. एकदा दोनदा सुरुवातीला तुम्हाला ते प्लेजर वाटू शकतं, पण नंतर ते प्लेजर नसून ते बर्डन होतं. आणि पुढे जाऊन असं होऊ शकतं की दोघांपैकी एका पार्टनरला किंवा दोघांनाही असं वाटू शकतं की मी फक्त यूज होतो आहे किंवा यूज होती आहे. त्याचं कारण असं आहे की दोन पार्टनरपैकी काही वेळेला, दरवेळेला मी म्हणणार नाही, एकाला वाटेल की हे फक्त फिजिकल रिलेशन आहे, ह्याला काही वाटतच नाही, हिला काही वाटतच नाही, फक्त कामापुरती आहे मी. आणि दुसऱ्या बाजूने एखादा दोघांपैकी असा असू शकतो स्त्री किंवा पुरुष की डिमांडिंग असू शकतं. डिमांडिंग म्हणजे मग मला शॉपिंगच करून दे किंवा मला पैशांचीच गरज आहे, मला एवढी अमाऊंट हवीच आहे. मग काही वेळेला ना ते रिलेशन कुठल्या कुठे निघून जाऊ शकतं. आणि मग तुझ्या बायको इतकं मला तेवढं हे नाही आहे, तुझ्या आयुष्यामध्ये प्रायोरिटी नाही आहे, किंवा तुझ्या नवऱ्या इतकी मला प्रायोरिटी नाही आहे. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात कारण तुम्ही इमोशनली एकमेकांसोबत ऑलरेडी गुंतलेले असतात, फिजिकल असतात. त्यामुळे इमोशनली इतकं प्रॅक्टिकल खूप कमी लोक असतात की आपल्याकडे म्हणतात की रात गई बात गई. सो इतकं प्रॅक्टिकली लोक फार कमी असतात. आणि ते सुद्धा रातगई बातगईवाले जे लोक असतात ना, ते सुद्धा कधीही उलटून आपल्यावर येईल हे सांगता येत नाही पुढे मागे. तर या गोष्टींमधनं क्राईमसुद्धा घडतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती. समाजामध्ये आपण पेपरमध्ये वाचतो किंवा न्यूजमध्ये ऐकतो, बघतो की याच्यामधनं क्राईमसुद्धा होतात. कारण जेलसी असते तिथे, गिल्ट असतो तिथे, कुठेतरी इन्सिक्युरिटी असते, खूप गोष्टी आहेत.
त्याच्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की चांगलं वाईट किंवा भलं बुरं किंवा कुठली गोष्ट जज करता येत नाही इथे. पण मला असं वाटतं की आपण जर मुलं असतील तर त्यांच्यासमोरही हा आदर्श जर पुढे मागे कधी उघडं पडलं हे सगळं तर त्यांच्यासमोरसुद्धा एक वेगळाच आदर्श निर्माण करतो आपण. बरं, आपल्या आनंदाचा हक्क जरी आपल्याला असला तरीसुद्धा इथे विचार करण्याची गोष्ट आहे पुढे जायच्या आधी. त्याच्यापेक्षा इमोशनल इंटिमसीपर्यंत जर तुमचं रिलेशन असेल आणि अट्रॅक्शन असेल तर तिथपर्यंत राहावं असं मला सांगावं असं वाटतं इथे. फिजिकलला जाऊन नाही आहे. आणि जर चुकून माकून गेलं असेल तर तिथे थांबता आलं तर थांबावं. पण हे पुन्हा एकदा की प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे तर त्याचं त्याने ठरवायचं आहे. पण काही इथे बेसिक गोष्टी मला सांगायच्या होत्या की कॉन्सिक्वेन्सेससुद्धा त्याचे सांगायचे होते, तर इथे मी मांडलेले आहेत. जर तुम्हाला ह्याच्या बाबतीत काहीही क्वेरीज असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला पर्सनल नंबरवर पिंग करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि आपण फर्दर सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बोलू शकतो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. सी यू सून.